नमस्कार मंडळी. आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत जेजुरीला. तर आज आपण कुठल्या गाडीने चाललोय ते बघा. आपण पिकअपने चाललेलो आहोत आणि गाडीमध्ये कोण-कोण बसलेलं आहे बघा. सगळे आहेत. आई आहे, ताई आहे, सगळेजण बसलेले आहेत. भाची कंपनी आहे आणि आपण या टेम्पोने जेजुरीला जाणार आहोत. आमचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मंडळी, फायनली आपण आता निघालेलो आहोत. आणि एक आमचे खायचे राहिलेले होते ते आले आता. आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे. देव करो सुखाने प्रवास हो. कारण एक दोघांना थोडासा प्रॉब्लेम पण आहे, ताप येत आहे, तरी पण आम्ही निघालेलो आहोत. आणि सर्वांनी एक साथ बोलायचं, एलकोट 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 सदानंदाचा. पहिला टप्पा आम्ही पार केलेला आहे. शहापूरला पोचलेलो आहे आणि नाश्ता करायला लागले. ते बघा जसे काही घरी बसल्यात एकदम आरामात. डोकऱ्या दोन, ही एक मोठी डोकरी, ही आमची डोकरी नाही बघा. ही एक डोकरी वाढते जेवण, पुरी आणि बटाट्याची उसळ. हे बघा, हे मदनदा वगैरे लागल्यात खायला. मनीषा वहिनी आणि मदनदा. मटरची भाजी, मिसळ, पुरी. आणि तिकडे बघा प्रथमेश आणि तनुजा उर्फ तनू. यो टिंग्या आमचा सिंगर, गाडी मधला सिंगर. खूप छान गाणी येतात त्याला, एकदम जबरदस्त. आणि बारक्या, आमचा बारक्या. हे आला नाश्ता दे ना. मंडळी, आता दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत आणि आपण पोचलेलो आहे ते म्हणजे माळशेज घाटात, जो आपल्या भागात खूप प्रसिद्ध आहे. आता फेब्रुवारी महिना चालू झालाय म्हणून, नाहीतर हाच जर पावसाळ्याचा टाइम असला त्यावेळेस काय नजारा असतो. आणि तुम्ही बघू शकता हा रस्ता कसा डोंगर कट करून तयार केलेला हा रस्ता आहे. बघा पूर्ण रस्ता दिसतोय, त्या गाड्या येत आहेत, त्या गाड्या तिकडून. हा रस्ता डोंगर कट करून केलेला रस्ता आहे. आणि दरी बघा किती खोल दरी दिसते ती. आपण इथे हा नजारा घेण्यासाठी थांबलो खास. किती सुंदर दृश्य आहे आणि निसर्गाची किमया बघा. किती मोठमोठे डोंगर आहेत, खोल दरी किती आहे आणि अजून वरती डोंगर किती उंच आहेत. डोंगराचा पण आम्ही तुम्हाला नजारा दाखवतो एकदा. डोंगर बघा किती उंच उंच डोंगर आहेत. खूप उंच असे डोंगर आहेत आणि डोंगर कट करून आणि त्याच्या मध्यातून रस्ता काढलेला आहे. हा रस्ता आता इथल्या डोंगराच्या मधून जातो. गाड्या डोंगराच्या मधून जो बोगदा आहे त्याच्या मधून पास होतो. पावसाळ्यात खूपच सुंदर असं दृश्य असते बघण्यासाठी. खूप छान वातावरण असते, थंडगार.